सचिन तेंडुलकर तुला कॉल करतो हे म्हणजे काय आहे म्हणजे? सचिनशी प्रत्यक्ष नाही बोलणं झालं, पण सचिनच्या ऑफिसमधनं फोन होता. ओके. तो अंक सचिनच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे कष्ट मी घेतले होते. मग ते कसं आहे ना, की पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेऊन परत यायचं, इतकी ती भावना आहे. घरापर्यंत गेलो, सिक्युरिटी गार्डकडे 2 अंक ठेवले, एक चिठ्ठी लिहिली, नंबर लिहिला आणि परत आलो. बरं, ह्याच्या पलीकडे काहीही अपेक्षा नाही. हे झालं, जेव्हा केव्हा सचिन बोलवेल मी खूप आनंदाने प्रेमाने जाईन. आवडेलच, कोणालाही आवडेल. सॉरी, मी सचिनचा एकेरी उल्लेख करतोय, पण तो आपल्यासाठी सचिनच आहे तो. सो ही अपेक्षा तेव्हाही नव्हती, आजही नाही. मी सिक्युरिटी गार्डकडे 2 अंक ठेवले, चिठ्ठी लिहिली, परत आलो. त्याच्यानंतर बरोबर एक 10 दिवसानंतरची गोष्ट असेल, 10-12 दिवसानंतरची, की मला त्याच्या ऑफिसमधून फोन आला. मला असं सांगण्यात आलं की सचिननी अंक बघितलाय आणि त्याला तो आवडलाय आणि सचिननी स्वतः हा निरोप द्यायला सांगितला. ओके. त्याच्यानंतरच्या म्हणजे मागच्या वर्षीची गोष्ट, सचिनचे जे पर्सनल सेक्रेटरी आहेत त्यांची काही कारणाने माझी भेट झाली. बरोबर. आणि त्यांनी मला बघितल्या क्षणी, बरं आमची पहिलीच भेट होती, फोनवरही बोललोय किंवा असं काही फार नव्हतं. त्यांनी मला बघितल्या क्षणी एकच वाक्य ते म्हणाले की सचिननी अंक बघितलाय, चाळलाय, वाचलाय का मला माहित नाही, पण सचिनच्या आईनी नक्की वाचलाय. फॅन्टॅस्टिक. माझ्या डोळ्यात पाणी होतं.